एक विधान केलेलं आहे. मुस्लिमांसाठी भारताचं घर आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले. त्यांनी असं म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली. भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलं, किती त्यांचं मोठं कार्य केलं होतं याच्यावर अर्धा तास भाषण एकदा करून दाखवावं. पण झालं असं आहे की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत, बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत. ते कुठेही काही बोलतात, खालच्या लेवलला बोलतात. कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो, कुठलाही अभ्यास नसतो. फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला. आता इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे. तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे, हिंदू मुस्लिम करायचंय, ओबीसी मराठा करायचंय आणि त्या अनुषंगाने जगतापांच्या मदतीला पडळकर धावून आलेले आहेत. अहिल्यानगरमधील वातावरण कोण बिघडवू पाहतंय असं तुम्हाला वाटतं? भाजप बिघडून पाहतंय. 2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही. ते भाजपमधून लढणार आहेत. आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि 29ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील. त्यामुळे बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील. आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही. येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2029ला सबळावर भाजप तिथं लढेल. त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं. फडणवीसांनी तंबी दिली आणि संग्राम जगतापांना दादांनी तंबी दिली आहे, तरी पण वातावरण त्या ठिकाणी दुरुस्त होताना पाहायला मिळत नाही. आक्रमक वक्तव्य होताना पाहायला मिळत आहे. तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता ज्याने तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल. त्याच्यावर एकच समजतं की आता संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना, कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला लागलेला आहे. अजित पवार पक्षामध्ये आता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा तो विषय होता, विचारधारा होती ती आता संपली असं म्हणावं लागेल. असं दिसतंय तुम्ही ऍक्शन घेत नाही. तुम्हाला फक्त नोटीस पाठवून होत नसतं. तुम्हाला कुठेतरी त्या आमदारांचं तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल. तो व्यक्ती आमच्या पक्षात नाहीच असं कुठेतरी तिथं सांगावं लागेल. जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, जोपर्यंत तुम्ही आमदारकी तिथं घालवत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. नोटिसेस बऱ्याच लोकांना मिळत असतात, दिल्या जात असतात, पण त्यातून काय होत नसतं. एक कडक संदेश जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला हेच समजून घ्यावं लागेल की या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा